काल 12:30 वाजता बालेकुंद्रीची जी एक लहान मुलगी आणि मुलगा, शाळेचा मुलगा आणि मुलगी शाळेहून घरी जात होते, त्यावेळेला एक बस कंडक्टरनं त्या अर्वाच्या मुलीवरती अर्वाच अशी भाषा केली। घाणेरड्या शब्दामध्ये त्या मुलीला तो विचारला आणि हे विचारत असताना तिचाच भाऊ त्याच्याबरोबर होता, बहिणीबरोबर होता आणि त्या भावानं त्या कंडक्टरला जाब विचारला। तर हे झाल्यानंतर त्यांनी आपल्या आईंना बाबांना वगैरे बोलून घेतला त्या मुलांना आणि मुलींनी। त्या ठिकाणी त्या कंडक्टरला विचारल्यानंतर कंडक्टर त्याचं उलटा अर्थ या ठिकाणी दिला आहे आणि काही कन्नड संघटनांना त्यानं वेगळ्या अर्थानं सांगितलेलं आहे की कन्नड बोला म्हणलं म्हणून मला मारले, असं जे चालू आहे, वातावरण चालू आहे, हे कुठेतरी चुकीचं आहे। कन्नड संघटनांच्या प्रमुखांना पण माझी एक मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जे काही आंदोलन करत असताना त्याची शहानिशा बघा। तुमच्या एका लहान मुलीला कोणीतरी असं जर बोललं तर हे पण तेवढंच चुकीचं आहे। त्यामध्ये ती एक विद्यार्थिनी आहे, त्या विद्यार्थिनीला कुठली भाषा कुठली जात ही नाही आहे त्या विद्यार्थिनीला। ती विद्यार्थिनी शाळेला गेलेली होती आणि हा कंडक्टर ह्याच्या अगोदर 4-5 जणांना असंच अर्वाच्य बोललेलं आहे। आज माझ्याबरोबर त्या विद्यार्थिनीचे वडील या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत, त्यांची मावशी या ठिकाणी माझ्याबरोबर आहे। मी त्यांच्याशी संबंधित सर्व चौकशी केली असता त्यांनी सत्य परिस्थिती मला सांगितली। माझी प्रशासनाला एक विनंती आहे, पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी वेळीच त्यांना आवर घालावी, नाहीतर यापुढे प्रत्येक ठिकाणी असंच कोणत्याही लहान लहान मुलींच्यावरती असं बोललं जाईल, त्यांना त्रास केला जाईल। त्यासाठी माझी विनंती आहे की असे प्रकार जे कोणी करत असतील त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। जय शिवराय। नमस्कार। काल जे प्रकरण घडलं ते त्या मुलीचे वडील मी काल ती मुलगी स्कूलहून येताना ते मराठीमध्ये जरा ते एक तिकीट मागितले। ते तिकीट मागितल्यामुळं त्या कंडक्टरने मला कन्नडमध्ये सांग म्हटले। माझी मुलगी म्हटली की तिकीट कन्नडमध्ये मला अंकल कन्नड येत नाही, मी मराठीत सांगतो आणि असं सांगितल्यानंतर नाही मला का मराठी तू कन्नड सांगायला पाहिजे म्हणून तिला जरा बळजबरी केला। मग ती 9वीला म्हणजे 9thला आहे म्हटल्यानंतर इष्ट गड्याकागिरी असं बोलल्यानंतर उलटसुलट बोलल्यानंतर तिला ते मानसिक त्रास म्हणून ती मला फोन केले, बाबा मला असं कंडक्टर दुसरा अपशब्द वापरले आणि दुसऱ्या हेतून मला जरा विचारणं हे केले। त्याच्यामुळे जरा ते मी पप्पांना फोन केल्यानंतर पप्पा मी तिथं जो आमच्या बाळेकुंडीच्या हद्दीत येऊन ज्या विचारण्यासाठी थांबलेलो तेवढ्यात बस येताच प्रशासनानेच त्यांना ते काय मी जायच्या अगोदरच प्रशासनाने त्याला उत्तर दिले, लोकांनी तिथं जरा उत्तर दिले त्यांना। ते म्हणजे त्याला काय विचारायचं विचारले, मी जायच्या अगोदर त्यांनी लोक तिथे थांबलेलीच आमच्या गावच्या मुलीला काय तू असा वाईट अपशब्द बोलला असेल लहान मुलीला म्हणून असं ते जाऊन त्याला त्या कंडक्टर बरोबर जरा बाचाबाची झाले। ನಮಸ್ಕಾರ। ನಿನ್ನೆ ಈ ಥರ ಒಂದು ಘಟನೆ ಆಗಿದ್ದಕ್ಕೆ ಅದು ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ತಂಗಿ ಬರ್ತಿದ್ರು ಬೆಳಗಾವಿನಿಂದ ಗಾಂಧಿನಗರ ಇರಿಕೇಶ್ವರ ಬರ್ತಾಯಿದ್ರು, ಬಾಳೆಗುಂದೆ ಬರ್ತಾಯಿದ್ರು। ಬರ್ತಿದ್ದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕಂಡಕ್ಟರ್ ಇರೋನು ನಮ್ಮ ತಂಗಿ ಹೇಳ್ತಾನಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತ ಕೇಳಿ ಬಾಳೆಗುಂದೆ ಅಂತ 2 ಟಿಕೆಟ್ ಕೇಳಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ತಮ್ಮ ಹತ್ರ ಒಂದು ಪಾಸ್ ಇತ್ತು ಸರ್। ಪಾಸ್ ಇದ್ಕೋಷ್ಟೇ ಇವ್ ನಮ್ಮ ತಮ್ಮ ನಮ್ಮ ತಂಗಿಗೆ ಗುಡಿ ನಾನು ಒಂದ ಇದನ್ನ ತಗೋ ಪಾಸ್ ಐತಿ ನೀವು ಒಂದು ಟಿಕೆಟ್ ತಗೊಂತಂದ। ಈ ಟಿಕೆಟ್ ಬಗ್ಗೆ ಪೊಲೀಸ್ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತು ಹಿಂಗಿಂಗ ತಪ್ಪ ಮಾತಾಡ್ದ ಹುಡುಗಿ ಬಗ್ಗೆ, ಆ ಹುಡುಗಿರ್ದು ಒಂದು 9th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಹಂಗದ್ಕೋಶ ಇವು ಕಂಡಕ್ಟರು ಅವ್ನ ಬಗ್ಗೆ ತಪ್ಪಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಿ ನಿಮಗೆ ನಾವು ಕನ್ನಡ ಇದ್ಕೇಶ್ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ ಕನ್ನಡ ಮಾಡೋಲ್ಲ ಅಂತ ಕೇಶ್ ಆ ಹುಡುಗಿಗೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಮ್ ಸರ್ ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಮ್ ಬಂದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಬರ್ತೀವಿ। ಅದಾದ್ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಊರು ಬಂದ್ಕೊಟ್ಟೆ ನಮ್ದು ಅಣ್ಣ ಹೀರೋ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅಪ್ಪ ನಂಗೆ ಹಿಂಗೆ ಕನ್ನಡ ಟಾರ್ಚರ್ ಮಾಡಕತ್ತ ಬಸ್ಸಲ್ಲಿ ಹಿಂಗೆ ಅಂತ ಕೇಳಿ। ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ರೋಡ್ ಕಡೆ ಹೋಗಿ ಮಾತಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ದುರ್ಗ ನಡೀತು, ಬಟ್ ಈಗ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಮರಾಠಿ ಸಂಬಂಧ ಎದಕ್ಕೂ ಏನು ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲ, ಇದು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಇದು। ಅವು ಕಂಡಕ್ಟರ್ ಹೇಳ್ತಾರೆಲ್ಲ ತಪ್ಪು, ಇದು ಕನ್ನಡ ಆಗಲಿ ನಮ್ಮ ಮರಾಠ ಆಗಲಿ ಇದೇನಿಲ್ಲ, ಇದು ನಮ್ಮದು ಇದು ಆಗಿದೆ ಬೇರೆ, ಇದು ಮಾಡ್ತಿರೋದು ಬೇರೆ, ಮುಂದೆ ಇದಕ್ಕೇನು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ। ಆಮೇಲೆ ಆ ಕಂಡಕ್ಟರ್ಗೆ ಇದೇ ಥರ 4 ಸತ ಅಟೆಂಪ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಲೇಡೀಸ್ ಬಗ್ಗೆ। ಆ ಲೇಡೀಸ್ ಎಲ್ಲರಾಗಲಿ 1000 ಜನ ಬಸ್ಸಲ್ಲಿದ್ದರು, ಬಸ್ಸಲ್ಲಿ 1000 ಜನರಿಗೆ ಹೇಳೋದು ಈ ಥರ ಮಾಡಬೇಡಿ। ಹಂಗೇನೆ ಕಂಡಕ್ಟರು ಮತ್ತೆ 1000 ಜನ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೊಲಸೋದು ಮಾತಾಡ್ತಾನು, ನಿಮ್ಮ ಮೌನ್ ಹಂಗಾಗ್ಲಿ ಒಂದು ಪದೇ ಥರ ಮಾತಾಡಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೆಟ್ಟದಾಗಿ ಬೈತಿದ್ದ ಕಂಡಕ್ಟರ್। ನಮಸ್ಕಾರ।